भारत हा शेतीप्रधान देश आहे। कुठलं सरकार आहे, हे कसलं सरकार आहे, यांना कळत नाही की कृषीप्रधान देशामध्ये तुम्ही जरा शेतकऱ्याला तुम्ही आंदोलन करायला लावता। लाज वाटली पाहिजे या सरकारला। नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। पिछले 13 दिनों से चल रहे किसानों के आंदोलन के समर्थन में आज 8 दिसंबर को भारत बंद का ऐलान किया गया था। यह बंद का असर मीरा भाईंदर शहर में भी देखने को मिला, जहां एक तरफ मुंबई अहमदाबाद हाईवे कुछ समय के लिए रोक दिया गया था। आज आपला देश हा शेतीप्रधान देश मानला जातो आणि या शेतीप्रधान देशमध्ये सर्वांचा पोशिंदा म्हणून शेतकरी समजला जात असताना आज हे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे। शेतकरी विरोधात कायदा आणत आहे। शेतकऱ्यांना जेणेकरून शेतकऱ्याला त्रास होईल, तकलीफ होईल अशा अनेक कायद्यात इथे लादत जबरदस्ती लादल्या जात आहे आणि त्याचा आज आकांत हा संपूर्ण देशामध्ये दिसत आहेत। गेले 12 दिवस हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी दिल्लीमध्ये कितपत पडलेले आहेत। आपल्या कुटुंबासमवेत महिला मुली बाळींना घेऊन तिथे रस्त्यावर लंगर मांडून जेवत आहेत, पण या निर्दयी अशा या मोदी सरकारला दया येत नाही आणि त्याचा उद्रेक म्हणून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी समर्थन दिलं आणि त्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही शिवसेना शहर शाखा काश्मीरच्या वतीने या बंदमध्ये बहुसंख्येने साथ दिलेली आहे। शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे, आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जो पाठिंबा दिलेला आहे, त्यासाठी आम्ही सगळे आज शहर शाखेच्या वतीने काश्मीर येथून रस्ता रोको किंवा दुकानं बंद करा किंवा बंद ठेवा ह्याच्यासाठी आम्ही पण रस्त्यावर उतरलो। काय सांगणार त्या सरकारला, म्हणजे काय त्यांना कळायला पाहिजे। शेतीप्रधान देश आहे हा। शेतीप्रधान देशात असून तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कायदा करता, हे खूप चुकीचं आहे। त्यांनी शेतकऱ्याला पाठिंबा द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मागण्या खरोखरच पूर्ण करायला पाहिजे, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे। कुठलं सरकार आहे, हे कसलं सरकार आहे, यांना कळत नाही की कृषीप्रधान देशामध्ये तुम्ही जरा शेतकऱ्याला तुम्ही आंदोलन करायला लावता। लाज वाटली पाहिजे या सरकारला। हा देशभरात शेतकऱ्यांचा सरकारच्या विरोधात, सरकारच्या कायद्याच्या विरोधात जो प्रकोष्ठ चाललेला आहे, त्या विरोधात त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज सर्व आमच्या विभागातील शिवसैनिक हे रस्त्यावर उतरलेले आहेत। सर्व आज आमच्या शिवसेना प्रमुखांनी, मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की सर्व महाराष्ट्रात त्यांना सपोर्ट झाला पाहिजे शेतकऱ्यांना। त्या अर्थी आम्ही सर्व आमचे शिवसैनिक, आमचे शहर प्रमुख आज आम्ही बंद करण्यासाठी उतरलेलो आहोत। मोदी सरकार